बाबत पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोग काहीच कारवाई करत नसल्यामुळे विरोधकांनी मोर्चाची हाक दिली। आज सेना भवनामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिलाय। पुरावे देऊनही निवडणूक आयोग कारवाई करत नसल्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करणार असं विरोधकांनी म्हटलंय। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे ही देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयोगांना दाखवली जाईल। निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्याच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असेल तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी जो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे। तर बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या